नमस्कार मित्रांनो, लाडकी बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, लक्षात घ्या। दिवाळीचा बोनस हा आलेला आहे। दिवाळीचा बोनस 3000 रुपये हे क्रेडिट झालेला आहे। आज सकाळपासूनच हे यायला सुरुवात झालेली आहे। लक्षात घ्या, ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांनी टेन्शन घेऊ नका। त्यांनी काय करायचं मी सांगणार आहे। आणि जे काही बोनस होता, दिवाळीचा जो बोनस होता ॲडव्हान्समध्ये द्यायला चालू झालेला आहे। आता दिवाळीचा बोनस हा येत आहे। पहिले 4500 आणि आताचे 3000 असे मिळून दोन्ही टोटल 7500 रुपये अकाउंटवरती जमा झालेले आहेत। खूप जणांचे पैसे हे जमा होत आहेत, खूप जणांचे पैसे जमा होतील आणि फक्त या महिलांचे होणार नाहीत हेही मी तुम्हाला सांगत आहे। आता काय करायचं आहे पुढं हेही मी सांगत आहे। कोणाकोणाचे पैसे येणार, कधी येणार, दिवाळीचा बोनस कोणाला मिळणार, हे सगळ्या विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लक्षात घ्या, व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा आणि कामाचा होणार आहे। त्यामुळे पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच कामांचे व्हिडिओ इथं टाकत असतो। आणि तुम्ही जर सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला असे कामाचे व्हिडिओ हे मिळणार नाहीत आणि मग तुम्ही योजनांपासून वंचित राहाल। त्यामुळे फ्रीमध्ये पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन आणि घंटीचं बटन दाबून ठेवा, म्हणजे मी जसं व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। तर चला सुरुवात करूया मित्रांनो। लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे की आपल्याला आपले जे मुख्यमंत्री आहेत आणि आपले जे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार यांनी घोषणा केली होती की आम्ही तुम्हाला 10 ऑक्टोबरपर्यंत हे जे काही दिवाळीचा बोनस आहे तो देणार आहोत। परंतु त्यांनी कालपासूनच आणि आज सकाळपासूनच बोनस द्यायला सुरुवात केलेली आहे। तुम्ही बघू शकता की इथं मी तुम्हाला स्क्रीनशॉट सुद्धा टाकलेला आहे। दोन्हीचे पैसे आपल्याकडे जमा झालेले आहेत। तर हे पैसे जे आहेत मित्रांनो ती यायला सुरुवात झालेली आहे। तर आता कोणाकोणाच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आले त्यांनी कमेंट करायचे पटकन, किती आलेत, बँकेने पैसे कापलेत का हेही टाकायचं आहे। आणि ज्यांचे पैसे नाही आले त्यांनी सुद्धा इथं कमेंट करायचे आहे। गॅस संदर्भात सगळ्यात मोठा व्हिडिओ मी टाकलेला आहे मित्रांनो। गॅसचे जे पुरुषाच्या नावावर कनेक्शन होतं त्यांनी काय करायचं आहे त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ टाकलेला आहे। गॅसचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे, तो आपल्या चॅनलवरती आहे, लगेच जाऊन पहा, तुम्हाला 2 मिनिटात कळेल आणि मग तुम्हाला गॅसचे सुद्धा पैसे मिळतील। पुरुषाच्या नावावर असू द्या, काही प्रॉब्लेम तिथं नाही आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की आपल्याला खात्यात 7500 जमा होणार होते आणि तेही 10 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला माहित होतं की 10 ऑक्टोबरपर्यंत हे तुम्हाला आपल्या इथं खात्यात जमा पैसे होणार होतं। तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवरती पुराव्यासहित माहिती असते आणि त्यामुळंच आपल्याला चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा। खरी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही करून ठेवा। तुम्हाला मी सांगितलं होतं की 10 तारखेपर्यंत तुम्हाला 7500 रुपये ही तुम्हाला मिळणार आहेत। आता ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे मिळालेले नाहीत त्यांना तुम्हाला तक्रार सुद्धा नोंदवायची आहे। लक्षात घ्या, तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला 2 ठिकाणी तक्रार नोंदवायची आहे। पहिलं तर तुम्हाला अंगणवाडी सेविका जे आहेत तिथं त्यांच्याकडे आपली तक्रार नोंदवायची आहे। दुसरं म्हणजे मदतनीस जे असतात त्यांच्याकडे तुम्हाला आपली तक्रार नोंदवायची आहे। आणि तिसरं म्हणजे जे एक हेल्पलाईन नंबर असतो मित्रांनो, त्या हेल्पलाईन नंबरवरती जरी तुम्ही कॉल केला किंवा व्हॉट्सअपवरती तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला मी प्रोसेस त्याच्याबद्दल सुद्धा काल व्हिडिओ टाकलेला आहे, तो सुद्धा जाऊन पाहू शकता कुठे तक्रार करायची आहे। लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं असं चाललं आहे सध्या की आपले जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार यांनी सुद्धा इथं बोलले होते की ऑक्टोबर महिन्याची शेवटी दिवाळी आहे, तर त्यामुळे आम्ही दिवाळी बोनस तुम्हाला 3 महिन्यांना 3000 रुपये हे देणार आहोत आणि ते खरं झालेलं आहे मित्रांनो। आता जवळपास निम्म्याच्या पुढं महिलांना हा दिवाळीचा बोनस आलेला आहे आणि कोणाकोणाला आलेलं नाही आहे तुम्ही तुमचं जे नाव आहे आणि तुमचं जे गाव आहे ते तुम्ही इथं टाकू शकता की आम्हाला हा बोनस आलेला नाही। पटकन कमेंट करायचे, कारण आपल्याला लवकर कळेल की किती जणांना हा बोनस आला आहे। बोनस जर आला नसेल तर तुम्हाला काय करायचं पुढे हेही मी सांगतो। आता लाडक्या बहिणीसाठी जे ॲडव्हान्स पैसे होते तो नोव्हेंबरचा हप्ता तो सुद्धा मिळाला आहे। आता तारीख सुद्धा ही बदलली आहे। अजितदादांचा जो वादा होता तो सुद्धा आता पूर्ण झालेला आहे। आता त्याच्यामध्ये लक्षात घ्या, बहुतांश ज्या महिला आहेत त्यांना जे प्रॉब्लेम आलेले आहेत ते म्हणजे आलेले आहेत की आधारमुळं। आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की आधारचं काय, तर हो, तर आधार सेटिंगचा प्रॉब्लेम तर अजून तसाच आहे आणि खूप महिलांचं तर आधार वगैरे सगळे ठीक आहे तरी पण पैसे आलेले नाहीत, मग काय करायचं। तर लक्षात घ्या, ज्या माता भगिनींचा आधार सेटिंग वगैरे सगळं व्यवस्थित आहे तर त्यांनी टेन्शन घेऊ नका। तुमचं असं आहे की तिथं ट्रान्झॅक्शन जे असतं मित्रांनो, ते ट्रान्झॅक्शन्स एका डेटला एक ठराविक ट्रान्झॅक्शन्स असतात, ते ट्रान्झॅक्शन्स हळूहळू होत आहेत, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील, टेन्शन घेऊ नका। लवकरच तुमच्या अकाउंटला सुद्धा हे पैसे येणारच आहेत, त्यामुळं अजिबात टेन्शन घेऊ नका। आता कोणाकोणाचं कसं झालं आहे की अप्रूव्ड आहे पैसे नाही आले, मग लक्षात घ्या याची पडताळणी परत चालू आहे फॉर्मची। तुम्हाला माहिती आहे की ह्या योजनेमध्ये स्कॅम्स होत आहेत, फ्रॉड भरपूर होत आहेत, तर ते काय करत आहेत
की भरपूर याच्यामध्ये काय करत आहेत तर तुमची जी काही पडताळणी आहे ती परत सुरू करत आहेत, त्यामुळं तिथं थोडासा वेळ लागत आहे. टेन्शन घेऊ नका, हळूहळू हे पैसे येतील. फक्त तुम्हाला कमेंट्स करायचे तुम्हाला किती पैसे आले, काटून आले का, 1,500 आले का, 3,000 आले का, आत्ता दिवाळीचा बोनस आला, हे सगळं व्यवस्थित लिहून ठेवायचं. तुम्हाला लिहून सगळं कमेंट्समध्ये टाकायचे, पटापटा कमेंट करायचे, जेणेकरून आपल्याला तिथं कळेल नेमकं कुठल्या जिल्ह्यातून आहे, कुठल्या गावातून आहे, कोणाचे काय प्रॉब्लेम्स इथं चालू आहेत. अंगणवाडी का सेविकाकडे तुम्हाला आपली जी तक्रार आहे ती सुद्धा नोंदवायची आहे. आदित्य तटकरे मॅडमने सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्या काय कुठल्या बँका कट करतील पैसे त्यांचं सुद्धा कमेंट्समध्ये नाव लिहा की या बँकेनं या गावातून आमचे बँक कट केलेले आहेत, कारण अशा बँकेवरती कारवाई सुद्धा ही होणार आहे. त्यामुळे तुम्हाला बँकेने जरी पैसे कट केले तरी त्या बँकेचं नाव आणि तुमच्या शाखेचं नाव हे तुम्ही गावाचं नाव सगळं टाकायचं, म्हणजे आपल्याला कळेल नेमकं की ह्या बँका आहेत. मग आपल्याला त्याच्यावरती जसं आपण म्हणलो की तसं आदित्य तटकरे म्हणलं की तसं तिथं कारवाई त्या करणार आहेत. आता तुमच्या खात्यात पैसे आले का नाही हे कसं चेक करायचं मी तुम्हाला सांगतो. आता मी तुम्हाला जसं मेसेज दाखवला, लक्षात घ्या, पहिला मेसेज दाखवला त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन्स ID असतं बघा, ट्रान्झॅक्शन ID असतो. तर तुम्हाला एक काम करायचं, 2 प्रकारे करू शकता तुम्ही. आज बँकेमध्ये जा, आज बँक चालू असेल, आज बँकमध्ये जा आणि तुमचं जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ते तुम्ही बँकेला मागा. ट्रान्झॅक्शन डिटेल्स, सगळे ट्रान्झॅक्शन डिटेल्स दिल्यानंतर बँक तुम्हाला सांगेल की तुमचे पैसे खात्यात आले की नाही. आणि जर तुमचा मोबाईल नंबर जर लिंक असेल तर तो तुमच्या अकाउंटवरती सुद्धा तुमच्या मोबाईलवर सुद्धा तुम्हाला ते 2 मेसेज आलेले दिसतील. त्याच्यामध्ये काय होणार आहे तर अकाउंटमध्ये जर पैसे आले असतील तर तुम्हाला मेसेज दिसणार आहे की तुमचे पैसे जे आहेत ते सक्सेसफुली सबमिटेड झालेले आहेत. 3,000 असू द्या, 4,500 असू द्या किंवा 1,500 असू द्या, तुमच्या मोबाईलवरती ते तिथं दिसतं तुम्हाला. आणि दुसरं म्हणजे काय, तर तुमचं जे काही ॲप्लिकेशन असतं मोबाईलचं ॲप्लिकेशन, त्या ॲप्लिकेशनवरती सुद्धा तुम्हाला इथं समजणार आहे की नेमकं आपल्या अकाउंटवरती पैसे आलेले आहेत का नाही. ज्यांच्या अकाउंटवरती पैसे आले तर तुम्ही ॲप्लिकेशन ओपन करायचे, ट्रान्झॅक्शन्स तिथं तुमचा लॉग इन करून तुमचं ट्रान्झॅक्शन्स डिटेल्स असतं बघा अकाउंट्समध्ये, तर त्याची तारीख तुम्ही 1 महिन्याची सिलेक्ट करू शकता किंवा 8 दिवसाची, त्याच्यानुसार तुम्ही करू शकता. आता लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये असे प्रॉब्लेम्स आहेत की खूप जणांचे की फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत. आता रिजेक्ट फॉर्मचं तर मित्रांनो अजून काही आलेलं नाही आहे. रिजेक्ट फॉर्म हे रिजेक्टच राहणार आहेत, त्यांना पैसे मिळणार का नाही हा एक मोठा आता प्रश्नच आहे. कारण बहुतांश ज्या महिला आहेत, अजितदादांनी सुद्धा सांगितलं, ज्या महिलांना बागायतदार महिला आहेत अशा सुद्धा महिलांना पैसे आलेले आहेत, परंतु काही असे गरीब आपले माता भगिनी आहेत त्यांना खरंच गरज आहे तरी पैसे आलेले नाहीत. आता इथं त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की कमेंट करा तुम्हाला पैसे आलेत नाही. जेवढे कमेंट्स येतील तेवढे आपल्याला समजत जाईल की नेमकं पुढं काय होणार आहे. तर टेन्शन नका घेऊ, हळूहळू सगळ्यांचे हे पैसे येत राहणार आहेत. आत्ता लक्षात घ्या, कालपासून सुद्धा, काल संध्याकाळपासून आणि आज सकाळपासून भरपूर असे पैसे यायला सुरुवात झालेले आहेत. आणि ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांचे थोडंसं धीर धरा. तुमचं ट्रान्झॅक्शन्स काहीतरी थोडंसं राहिलं असेल किंवा ट्रान्झॅक्शन्स येत असतील, त्यामुळे टेन्शन घेऊ नका, लवकरच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण सबस्क्रायबर आपले वाढत नाहीत. सबस्क्रायबर करा, कारण आपण खरी आणि पुराव्यासहित माहिती देत असतो आणि पटकन माहिती देत असतो. त्यामुळे पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.